शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समिती या मराठवाड्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पक्ष संघटना जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही पिकवत असलेल्या ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित आणि ज्या पद्धतीनं एकूण ऊसाच्या उत्पन्नामधून बाय प्रॉडक्ट ज्या पद्धतीने निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवरती ऊसाचं आंदोलन केलं। या आंदोलनामधून 2800 पासून 3100 पर्यंतची पहिली उचल जी जाहीर केलेली आहे या उचलीप्रमाणे ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याचं पेमेंट होणं अपेक्षित असताना ऊस गेल्यानंतर सुद्धा मागच्या 3-3 महिन्यापासून काही कारखान्यांनी ऊसाची बिलं थकीत केलेली आहेत। पहिली मागणी आमची ही आहे की हे जे बिलं थकीत केलेली आहेत ती संपूर्ण व्याजासह कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करावी। त्याचबरोबर जी कारखाने ही करत नाही आहेत RRC प्रमाणे त्यांच्यावरती कार्यवाही प्रस्तावित करावी। शुगर ॲक्ट प्रमाणे तुम्हाला दिलेल्या अधिकाराप्रमाणे साखर सहसंचालक आणि साखर आयुक्तांना या कारखानदारांवरती गुन्हे दाखल करावी। हे कारखान्याच्या लायसन्स गाळप परवाने घेताना ज्या ज्या अटी आणि शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत की आम्ही कुठल्याही साखराच्या विक्रीवरती किंवा बाय प्रॉडक्टच्या विक्रीवरती अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी घातलेल्या ऊसाचे बिलं आम्ही 14 दिवसामध्ये अदा करू, या अटी आणि शर्तीप्रमाणे ताबडतोब कारवाई करावी अशा मुख्य मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जवळपास 750 कोटी रुपयापर्यंतची थकबाकी या विभागातल्या शेतकऱ्यांची देणं बाकी राहिलेली आहे। ही अत्यंत गंभीर आणि शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक जीवनावरती दुष्परिणाम करणारी, आधीच मराठवाड्यातले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतायत, त्यांना आत्महत्येच्या खाईत लोटण्यासाठीचं हे मदत करणारं काम साखर सहसंचालक साखर आयुक्त आणि कारखानदार करतायत की काय, अशा प्रकारचा आरोप घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। थकीत रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर किसान सभेची पुढील भूमिका काय राहणार आहे? जर या कारखानदारांनी आणि साखर सहसंचालकांनी जर योग्य भूमिका तात्काळ घेतली नाही तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्ष समिती, संपूर्ण शेतकऱ्यांच्या संघटना, वेगवेगळे लोक एकत्र येऊन साखर आयुक्तावरती ताबडतोब आजच साखर आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली आहे। सनदशीर मार्गाने हा सगळा प्रयत्न ऊस उत्पादक शेतकरी करतील। या उपरही जर अशा प्रकारचा ताबडतोब कार्यवाही झाली नाही तर शेतकरी आणि शेतकऱ्यांचा पोरगा कायदा हातात घेऊन कारखान्यावरती आणि सहसंचालकांनी आयुक्तावरती चालून गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्याला देत आहोत।